33वे निवासी कीर्तन संस्कार प्रशिक्षण शिबिर 16, 17 आणि 18 मे शिरोडेच्या शांताप्रसाद अद्वैतानंद हॉलात जावपाचे आसा। गोमंतक संत मंडळ कीर्तन विद्यालय ही कार्यावळ घडोवन हाडटा। 3 दिसांच्या कीर्तन कार्यशाळेविषयी पत्रकार परिषदेंतल्यान आयोजकांनी पुराय माहिती दिल्या। पळयात। संत सेवक मंडळ संचालित कीर्तन विद्यालय आणि परमपूज्य शांताप्रसाद अद्वैतानंद समाधी न्यास शिरोडा यांच्या संयुक्त विद्यमानं हे 33वे कीर्तन प्रशिक्षण शिबिर शिरोडा येथे 16, 17 आणि 18 मे 3 दिवस चालणार आहे। या निवासी शिबिरात साधारण 35 विद्यार्थी कीर्तन शिकण्यासाठी सहभागी होतील। 35च्या पुढे जी संख्या असेल 50 पर्यंत जाईल। त्याबरोबर त्यांचे पालक आणि सर्व शिक्षक प्रशिक्षण देणारे असं म्हणून एक 100 लोकांचं तिथे 3 दिवस वास्तव्य असेल। त्या समाधी मंदिराच्या भक्तनिवासमध्ये धार्मिक असा हा सोहळा होणार आहे आणि या सोहळ्याला शिरोडा गावातील तसंच बोरी आणि फोंड्यातील सर्व नागरिकांनी उपस्थित राहून या मुलांना एक आधार म्हणून किंवा त्यांना प्रोत्साहन म्हणून तिथं उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी असं मी त्यांना सर्वांना विनंती करतो। बुवांनी सांगितलं त्याप्रमाणे प्रशिक्षण शिबिर गोव्यात अनेक ठिकाणी 32 शिबिरं दरवर्षी झालेली आहेत आणि या शिबिरात अनेक राजकीय नेते येऊन गेलेले आहेत, अनेक सामाजिक संस्थांचे अध्यक्ष आहेत, पत्रकार आहेत आणि सर्वांना बुवांचं कार्य माहीत आहे। नामस्मरणासारखा एक अत्यंत सोपा जो उपाय आज आपल्याला परमात्म्यापर्यंत देवापर्यंत पोहोचण्यासाठी जो सांगितलेला आहे कलियुगात, त्याच्यासाठी कीर्तनकार सुहास बुवा वजे आपल्या परीनं संपूर्ण गोवाभर हे नामस्मरणाचे कार्यक्रम करतात। जिथं गर्दी दिसली तिथे बुवा गेले आणि बुवांनी नामस्मरण चालू केलं असं त्यांची ख्याती झालेली आहे। लहिराईची जी जत्रा शिरगावला होते तिथं नामस्मरणाचा कार्यक्रम बुवा गेली 10 वर्ष चालवतात जातात आणि त्यातून बुवाला प्राप्ती म्हणजे काय होतंय की नामस्मरणची नोंद ठेवतात। तिथं एवढा जप झाला, 20,000 झाला, 25,000 जप झाला। यातून बुवांना वैयक्तिक फायदा काही नसला तरी समाजाला या नामस्मरणातून एक विशिष्ट अशी शक्ती समाजापर्यंत पोहोचते असं मला वाटतं। हे शिबिर सद्गुरू श्री शांताप्रसाद अद्वैतानंद समाधी न्यास यांच्या सहकार्यानं आम्ही हे शिबिर घेत आहोत। यंदाच्या मे महिन्याच्या सुट्टीत दिनांक 16 ते 18 मे या दरम्यान हे शिबिर होणार आहे। 11 ते 15 वयोगटातील कुठच्याही समाजातील कुणालाही मुला मुलींना विशेषतः वक्तृत्व, संगीत, आध्यात्मिक आवड असावी की त्यातून हे कीर्तनकार घडावेत आणि त्यांनी समाज प्रबोधन करावं या दृष्टीनं कुणालाही यामध्ये प्रवेश आहे। विशेषतः आपला देव, देश, धर्म, आपली संस्कृती टिकावी, मुलामध्ये संस्कार वाढावेत, या मुलाला भगवद्गीता, हनुमान चालीसा, स्तोत्र, नामस्मरण, नामदिंडी, एकता, समानता, बंधुभाव, विशेषतः देशप्रेम हे सगळं वाढावं, शारीरिक दृष्ट्या ते मजबूत व्हावे याकरता या शिबिरात आरोग्य, त्याला सकस आहार कसा मिळावा याबद्दल डॉक्टर स्नेहा भागवत मार्गदर्शन करणार। गोवा 365 खातीर कृष्णा नायक, मनीषा जाधव आणि संगीता ओली।